सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. सर्वप्रथम आपण प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग, आणि आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक 17. श्लोक पाहूयात. काश्यश्च परमेश्वासश् शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः. सात्यकिश्चापराजितः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. काश्य म्हणजे काशीचा राजा, च म्हणजे आणि, परमेश्वास म्हणजे श्रेष्ठ धनुर्धारी, शिखंडी च म्हणजे सुद्धा, महारथः म्हणजे सहस्र सैनिकांशी एकटाच लढू शकणारा, धृष्टद्युम्न म्हणजे राजा द्रुपदाचा पुत्र, विराट म्हणजे राजा विराट ज्याने पांडवांना अज्ञातवासाच्या वेळी आश्रय दिला होता, च म्हणजे सुद्धा, सात्यकी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा सारथी युयुधान, च म्हणजे आणि, अपराजितः म्हणजे ज्याच्यावर कोणीच विजय प्राप्त करू शकला नाही. श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. श्रेष्ठ धनुष्य असलेला काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट आणि अजिंक्य सात्यकी यांनी वेगवेगळे शंख वाजविले. संजय पुढे धृतराष्ट्राला सांगत आहे की तिथे आणखी कोण कोण वीर उपस्थित होते आणि त्यांनी आपापले शंख वाजविले. श्रेष्ठ धनुष्य धारण केलेला काशीराज, महारथी शिखंडी जी पूर्वाश्रमीची अंबा होती, तिला पितामह भीष्मांचा बदला घ्यायचा होता म्हणून तप करून तिने हा जन्म मिळवला होता. राजा धृष्टद्युम्न म्हणजे राजा द्रुपदाचा पुत्र व द्रौपदीचा भाऊ, तसेच राजा विराट ज्यांच्या राज्यात पांडवांनी अज्ञातवासात आश्रय घेतला होता. सात्यकी म्हणजे अर्जुनाचे शिष्य ज्यांचा कधीच पराभव झालेला नव्हता, जे अजिंक्य होते. अशा महारथींनी शंखध्वनी केला ज्यामुळे कौरव सेना भयभीत झाली होती. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद.